टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आता आषाढी वारी 2025चे कामकाज सुरू झालेले आहे पूर्वतयारीचे। तर अन्न व औषध प्रशासन सोलापूरने आपले इथं पंढरपूर शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आषाढी वारीचे काम सुरू केलेले आहे। आता आज आम्ही एकूण आमच्या जे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत त्यांनी एकूण 25 आस्थापनांची तपासणी करून 28 नमुने घेतलेले आहेत आणि परवा दिवशीपासून आम्ही व्यापक प्रमाणावर मोहीम हाती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये एकूण 81 आस्थापनांची तपासणी करून 67 नमुने घेतले आहेत। आता यामध्ये आम्ही प्रामुख्याने किराणा दुकान, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच हॉटेलची तपासणीची मोहीम आणि नमुने घेण्याची मोहीम सुरू केलेली आहे। तर याच्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आज आम्ही बासुंदी, खवा, पेढा असे विविध पदार्थाचे दूध अशा अन्नपदार्थांचे नमुने तपासणीला घेतलेले आहेत। तसेच किराणा याच्यामधून आपलं शेंगदाणे, खाद्यतेल आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत म्हणजे भगर, आपले साबुदाणा या अन्नपदार्थाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवले। आणि आज आम्ही 27 जून 2025 रोजी आपल्या विठ्ठल रुक्मिणी संस्थानातर्फे जो बुंदी लाडूचा जो प्रसाद वाटप करत होतो त्या केंद्राची तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये तपासणी करून आम्ही सदर केंद्राची तपासणी केली आहे आणि तिथं जे रॉ मटेरियल आहे लाडू तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये बेसन आणि खाद्यतेल तसेच तयार लाडू याचे नमुने घेतले आहेत। आम्ही ते प्रयोगशाळेला पाठवले आहेत। तसेच तपासणीमध्ये आम्हाला या ठिकाणी सर्वसाधारण स्वच्छता आढळून आलेली आहे आणि आक्षेपार्ह असं काही आढळून आलेलं नाही। पंढरपूरच्या यात्रा कालावधीमध्ये ही मोहीम विशेष पंढरपूर मोहीम आमची आम्ही कायमस्वरूपी तर म्हणजे वर्षभर आम्ही आमच्या टार्गेटनुसार इथले जे अन्न सुरक्षा अधिकारी ते नमुने घेत असतात। आता ही विशेष मोहीम आषाढी यात्रेसाठी सुरू केलेली आहे। त्यामध्ये मग आम्ही आता इथं जे स्टॉल आहेत अस्थायी त्यांची तपासणी करणार आहोत आणि इथले जे आपले जे नियमित अन्नपदार्थाचे व्यवसाय करणारे पंढरपूर शहरातील जे अन्न व्यावसायिक आहेत त्यांची तपासणी करून नमुने घेणार आहोत। आता आषाढी वारीमध्ये भरपूर प्रमाणात इथं अन्नपदार्थांची विक्री होते। त्याकरिता सध्या आमच्याकडं 9 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचं मनुष्यबळ आहे आणि संपूर्ण जागा भरलेल्या आहेत। म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत जास्त मनुष्यबळ उपलब्ध झालेले आहे। व्यावसायिकांना काय आव्हान करावं? व्यावसायिकांना आम्ही असं आवाहन केलं की त्यांनी आता ही आषाढी वारी आहे, लाखो भाविक संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात आणि ते इथले जे अन्नपदार्थ आहेत अत्यंत भावनेने प्रसाद म्हणून भक्षण करतात। तर त्यांना व्यवस्थित स्वच्छ आणि उत्कृष्ट दर्जाचे आणि ताजे अन्नपदार्थ द्यावेत आणि ते व्यवस्थित झाकून ठेवलेले आणि चांगल्या प्रकारे ते साठवलेले असावेत असं आम्ही आवाहन करतो। यात्रा कालावधीमध्ये साहेब बाहेरगावावरून खवा यात्रा कालावधीमध्ये आमच्याकडे अजून पुणे विभागातून अजून एक संपूर्ण आमच्याकडे 20 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचं मनुष्यबळ असणार आहे आणि जे बाहेर राज्यातून किंवा बाहेरून पंढरपूर शहरातून जो खवा येईल, दूध येईल किंवा पेढे येतात मोठ्या प्रमाणात असतात त्यावर आमचं प्रशासनाचं बारकाईनं लक्ष असणार आहे आणि काही आक्षेपार्ह आढळल्यास आम्ही त्यावर त्यांच्या विरुद्ध कारवाई घेण्यात येणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।